हाय हॅलो नमस्कार राम राम. डॉमिनिक्स प्रस्तुत उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. सध्याचं युग हे स्पर्धेचं आहे. प्रत्येकाला पुढे जायचं आहे, पण हे पुढे जायचं कसं, त्याच्यासाठी काय आवश्यक आहे, तर आवश्यक असतं स्किल. नवीन गोष्टी शिकणं, तरच तुम्ही इतरांपेक्षा 2 पावलं पुढे राहू शकता. पण हे करायचं कसं, हे जमवायचं कसं, हे इनोव्हेशन, स्किल, नवीन गोष्टी शिकायच्या कशा, याचबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि उद्योजक कट्ट्यावर आहेत डॉक्टर अभय जयरे सर. सर तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. अभय जयरे सर खूप वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांनी खूप दीर्घकाळ काम केलंय. ते एज्युकेशन केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयात चीफ इनोव्हेटिव्ह ऑफिसर आहेत. त्याचबरोबर AICTE चे ते व्हाईस चेअरमन आहेत. हा खूप मोठा चार्ज आता त्यांना मिळालेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते या सगळ्या विषयावर काम करतायत. सर, याच सगळ्या विषयांवर आज आपण गप्पा करूया. निश्चित. कारण खूप महत्वाचा विषय आहे स्किलिंग. आणि हे आता या इनोव्हेशन आहे, आता हा नवीन चार्ज आहे. या निमित्तानं तुम्ही IIT पासनं ते शाळेपर्यंत अगदी सगळ्या लेवलच्या विद्यार्थ्यांसोबत तुम्ही संवाद करता, चर्चा करता, गप्पा करता. खूप इग्नायटेड माइंड्स तुम्हाला बघायला मिळतात, संवाद करायला मिळतात. हाऊ इज द जोश? सर्वप्रथम मी तुझे धन्यवाद देतो की तुम्हाला इथे बोलवलंस आणि आज आपण हा प्रोग्राम रेकॉर्ड करत आहोत. आणि तू जो प्रश्न विचारलास तो हे खरं आहे की मी IIT मुलं असतील किंवा इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं असतील, शाळकरी मुलं असतील, या सगळ्यांशी मी बोलतो. आणि जर उद्योजकता, उद्यमशीलता या गोष्टीचा आपण विचार केला तर जोश हा पहिल्यापेक्षा खूपच जास्त हाय आहे. कारण जेव्हा मी 2017-18 साली या गोष्टींवर काम करायला चालू केलं आणि मी जेव्हा कुठल्याही कॉलेजला किंवा शाळेला असं विचारायचो की बाबा तुम्ही तुमचं सक्सेस कसा डिफाईन करताय आणि तुमच्या करता अचीवमेंट्स तुमच्या काय आहेत, तर बहुतांशी कॉलेजेसमधून मला असं उत्तर यायचं की सर 100% प्लेसमेंट आहे आणि या व्यक्तीला इतक्या पगाराची नोकरी मिळालेली आहे. किंवा जर आपण शाळेशी बोललो तर आमचा 100% निकाल, या मुलांना, इतक्या मुलांना, 90% मुलांना काय 90%पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत. ह्याच्या पुढे काही फारसं काही द्यायचं नाही. पण जर आता तू कॉलेजशी, शाळेंशी बोललास तर कॉलेजमध्ये तुला हे मिळेल की ओके, एम्प्लॉयबिलिटी बद्दल ते बोलतातच, पण आता आम्ही एवढे स्टार्टअप्स इन्क्युबेट केलेले आहे, आम्ही एवढे पेटंट्स फाईल केलेले आहे, इतक्या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्याच्या मार्गावर आहोत. या गोष्टींनाही तेवढाच भर दिला जातो. आणि शाळांमध्येही आजकाल हे सांगितलं जातं की आम्ही आयडिया कॉम्पिटिशन्स करतोय, आम्ही पेटंट्स फाईल करायला चालू केलेलं आहे, आमच्याकडे एवढे इनोव्हेशन अम्बॅसिडर्स आहेत, तर आमच्या टीचर्सना असं ट्रेन केलेलं आहे, शिक्षक पण आता त्या गोष्टीत. सो हे सगळं जे कॉन्व्हर्सेशन आहे, हे सगळं संभाषण आहे, आता ते आता बऱ्याच पद्धतीने बदललेलं आहे. आणि मला असं वाटतं की आता ही सुरुवात आहे आणि जसे अजून एक 5-6 वर्ष जातील तसं हा मार्कांवरचा, रोट लर्निंगवरचा जो फोकस आहे, घोका आणि ओकाचा जो फोकस आहे, तो बऱ्यापैकी कमी होईल. आणि इनोव्हेशन असेल, म्हणजे क्रिएटिव्हिटी असेल, या गोष्टीकडे जास्त सगळे प्रवृत्त होतील असं मला वाटतं. पुलंच्या भाषेत ना, पुलं एकदा म्हणालो की मी मार्क्सवादी नव्हतो. बरोबर. तसं म्हणजे मार्क्स त्यापासनं फक्त मार्क आणि मार्क, तर आता इनोव्हेशन, एंटरप्रेन्योरशिप याच्याबद्दल खूप चर्चा होते. म्हणजे 2015 15 ऑगस्टला जेव्हा लाल किल्ल्याला पंतप्रधान भाषण करतात, तर तेव्हा पहिल्यांदा त्यांनी स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडियाची घोषणा केली. आता त्याला खूप वर्ष झाली आहेत. तर तुम्ही म्हणालात मुलांमध्ये उत्साह आहे, तर ऍज अ करिअर म्हणून आता मुलं एंटरप्रेन्योरशिपचा विचार करतायत असं तुम्हाला वाटतं का? निश्चित, काहीही वाद नाही त्या बाबतीत. म्हणजे जर आता तू स्टार्टअपचा जर आपण विचार केला तर आता अराउंड 1.5 लाख स्टार्टअप्स तर आहेतच भारतामध्ये, रजिस्टर्ड स्टार्टअप्स आहेत, आणि अजून काही लाख अनरजिस्टर्ड स्टार्टअप्स आहेत. म्हणजे जर तू 2014 सालचा विचार केलास तर त्यावेळेस
550-600 स्टार्टअप्स आणि तो आता आकडा जर तो बघितला तर तो 1.5 लाखावर गेला. 125 स्टार्टअप्स युनिकॉर्न्स आहेत, तू बघतोस. पण मी तुला पण हा म्हणजे जे अख्खं स्टार्टअप वर्ल्ड आहे त्याच्यावर. पण तू प्रश्न मला मुलांविषयी विचारलास स्पेसिफिकली. तर मागच्या वर्षी IIT दिल्लीनी जे मॅनेजमेंट डिपार्टमेंट आहे त्यांनी आम्ही जे काम करतो त्याचा एक इम्पॅक्ट अनालिसिस केला की काय याच्यातून शाश्वत काय उभं राहील. तर त्यांचा जो रिपोर्ट आहे तो असा म्हणतो की स्टुडंट म्हणजे मुलं आणि फॅकल्टी लेड स्टार्टअप जे आहे त्याचं क्युम्युलेटिव्ह व्हॅल्युएशन जे म्हणता येईल ते जवळजवळ 1.5 लाख कोटीच्या आसपास आहे. त्याच्यातले 10% जरी खऱ्या अर्थाने पुढे आलं तरी फक्त स्टुडंट अँड फॅकल्टी लेड स्टार्टअप्स जे आहेत 15,000 कोटीचे आहेत आता. ओके, आज भारतामध्ये 600 पेक्षा जास्त इन्क्युबेटर्स आहेत आणि बहुतांशी हे जे इन्क्युबेटर्स आहेत हे हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आहेत. आणि तिथे जर तू आता काढलं तर या 1.5 लाखापैकी जे स्टार्टअप जवळजवळ 25,000 स्टार्टअप्स फक्त स्टुडंट अँड फॅकल्टी लेड स्टार्टअप्स. ओके, सो 600 कुठे 2014 साली. हा, आणि आता जर तू बघितलं हे म्हणजे बऱ्यापैकी एक्सप्लोजन आहे. हॅव्हिंग सेड दॅट की आपण पूर्ण आपल्या ऑप्टिमल पोटेन्शियलला अचीव्ह केलंय का, तर अजूनही नाही. कारण मी जेव्हा मुलांशी बोलतो त्यावेळेस आमच्या असं लक्षात येतं की खूप सारी मुलं आहेत की ज्यांना ह्या गोष्टीकडे जायचं, पण त्यांचे आई बाप असतील, त्यांचे काय मग मित्रमैत्रिणी असतील, म्हणजे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असेल, तर ते त्यांना अजूनही म्हणतात की नाही बाबा नोकरी कर. आणि आता स्टार्टअप म्हणजे शेवटी तो धंदा आहे ना, दिवसात 48 तास काम करावं लागतं त्याकरता. बरोबर आहे की नाही. तर जर दिवसात 48 तास काम करण्यापेक्षा 13 तास 14 तास कंपनीमध्ये काम केलेलं परवडतं आणि जास्त पैसे मिळतो. आणि परत सकाळी 8 ते संध्याकाळी 8 म्हणू, पण आपल्याला 70 तास आणि 90 तास काय काय बोलतात लोक. पण जर तू विचार केलास ह्या सगळ्या अनुषंगाने तर अजूनही असं त्यांना वाटतं की शनिवार रविवार कुठेतरी मॉलमध्ये जाऊ, पिक्चरला जाऊ. हे स्टार्टअप केलं तर शक्य नसतं ना तेवढं. तर त्या अनुषंगाने मग आम्ही असा विचार केला की आता ह्याच्यावर काय करता येईल, ह्याच्यावर आपल्याला काही सोल्युशन्स काढता येतील का. तर आम्ही 2 महत्वाच्या गोष्टी केलेल्या. एक, आम्ही एक MBA प्रोग्राम डिझाईन केला. त्याला MBA म्हणतो पण तो MBA तसा नाहीये, तर लोकांना कोरिलेट व्हावं म्हणून त्याला MBA म्हणतो आम्ही. तर त्या प्रोग्रामचं नाव आहे MBA इन इनोव्हेशन एंटरप्रेन्योरशिप अँड व्हेंचर डेव्हलपमेंट. तर तो इन्क्युबेटर बेस्ड प्रोग्राम आहे. त्यातला तो क्लासरूम कॉम्पोनंट आहे हा फक्त 30% आहे. तर हा आम्ही अशा मुलांकरता डेव्हलप केलेला आहे की ज्यांना स्टार्टअप करायची, एंटरप्रेन्योरशिप करायची, उद्योजकता करायची. त्यांना म्हणतो की तुमच्याकडे आयडियाज आहे, तुमची जर स्वतःची टीम आहे, तर तुम्ही काय करा, तुम्ही या प्रोग्रामला ऍडमिशन घ्या आणि या प्रोग्रामच्या नावाखाली तुम्ही ते काम करा. म्हणजे तुमचा बॉयफ्रेंड, तुमचा गर्लफ्रेंड असेल की तुमचे पालक असतील, ते बाहेर जगाला सांगतील किंवा तुम्हाला जगाला सांगतील की मी MBA करतो आता. पण तुम्ही MBAच्या नावाखाली तुम्ही ऍक्च्युअली तुमची स्टार्टअप करताय. तर तो प्रोग्राम मी चालू केलाय. तो पूर्ण इन्क्युबेटर बेस्ड प्रोग्राम आहे. आता तो त्याचा पायलट आम्ही 27 इन्स्टिट्यूट्समध्ये 27 शिक्षण संस्थात तो लॉन्च केलेला आहे गेले 4 वर्ष. मागच्या आठवड्यातच त्याचा एक मोठा नॅशनल रिव्ह्यू झाला. आम्ही अहमदाबादला त्याचा रिव्ह्यू केला आणि खूपच सुंदर त्यातून रिझल्ट येत आहेत. तो एक. दुसरा, भरपूर वेळा काय होतं की आयडियाज चांगले असतात, प्रोजेक्ट चांगले होतात आणि त्यामुळं ती मुलं त्यांचे जे स्किल आहे, तू मगाशी स्किल बद्दल बोलला, ते स्किल खूप महत्वाचं आहे. ते चांगले स्किल्ड असतात, त्यामुळे त्यांना पटापट या कंपन्या उचलतात आणि मग काय करतात ते त्यांच्या आयडियाजवर काम करणं बंद करतात. चांगला हाय पे मिळतोय, जॉब घेतात. कारण की फिनान्स हा शेवटी कुठेतरी महत्वाचा आहेच ना, सगळ्यात महत्वाचा. मग आम्ही आता काय केलंय, तर पुढच्या आठवड्यात ऍडव्हर्टिजमेंट दिला. आमचे अप्रुव्हल्स ते सगळे झालेले.
आता आम्ही प्रोडक्टायझेशन फेलोशिप नावाने एक फेलोशिप आणतोय. म्हणजे ज्या मुलांना, ज्या टीम्सना, म्हणजे 4 मुलांची जर टीम असेल तर त्या मुलांना जर तुम्हाला स्टार्टअप करायचे असेल तर आम्ही त्यांना दर महिन्याला आत्ता JRF प्रमाणे 37,000 रुपये देणार आहोत. आणि 4 मुलं असतील एका टीम मध्ये तर प्रत्येकाला आम्ही 37,000 रुपये देणार आहोत. आणि ते 1 वर्ष पहिले देणार आहोत की बाबा रे काम करा, आणि त्याच्यातून त्यांनी जर चांगले रिझल्ट काढले तर त्यांना अजून 1 वर्ष आम्ही वाढवून देणार. सो आता ही प्रोडक्टायझेशन, मला नाही वाटत की जगामध्ये कुठे अशी काही प्रोडक्टायझेशन फेलोशिप आहे, तर ती आपण म्हणजे आमच्या तरी बघण्यात आलेलं आहे. आम्ही बरंच सर्च केलंय की असं काही कुठे आहे का, पण अशी कुठेही नाहीये. तर आम्ही ती मुलांकरता आणतो. AICTE तसं अप्रुव्हल्स ऑलरेडी सगळे झालेले आहेत, फायनान्शियल अप्रुव्हल झालेले आहेत सगळे. आणि आता आम्ही म्हणजे पुढच्या आठवड्यातच ती त्याची ऍडव्हर्टाइजमेंट येऊन जाईल. सर कुठल्या प्रकारचं हे आयडियाज, कुठल्या प्रकारच्या जास्त? आता सगळ्या प्रकारच्या आयडियाज आहेत. कारण की बघ मी तुला सांगतो, माझा म्हणजे AICTEच्या अंडर आता 13,000 इन्स्टिट्यूशन्स आहेत, 1 सव्वा कोटी मुलं आहेत. पण त्यामुळे माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या आयडियाज येतात. ओके, म्हणजे डीपटेक असेल, AIML बेस्ड डीपटेक असतील तर त्याही आयडियाज येतात. रोबोटिक्स रिलेटेडही आयडियाज येतात. खूप साऱ्या म्हणजे फ्रॉम डेअरी टू अॅनिमल हजबंडरी, ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या अशा त्या आयडियाज येतात. किंवा टुरिझम रिलेटेड आयडियाज येतात, वुमेन अँड चाइल्ड सेफ्टी रिलेटेड. कारण की कुठला ना कुठला व्यक्ती वेगवेगळ्या, म्हणजे शेवटी प्रत्येक व्यक्तीचं पॅशन वेगळं असतं, प्रत्येक व्यक्तीचं इन्क्लिनेशन वेगळं आहे. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला त्याचा जो आवडीचा विषय आहे त्याच्यामध्ये तो काहीतरी करत असतो किंवा त्याला करायची इच्छा असते. आणि मग तशा पद्धतीने ते प्रोजेक्ट सगळे येतात. आणि त्या पद्धती, त्यामुळे जेव्हा मी माझ्या आयडियाजचा एक रेपोर्टवर काय म्हणता येईल त्याला मराठीत आता, किंवा त्याचा एक स्प्रेड बघतो, व्याप म्हणता येईल त्याला आपल्याला, तर कुठलंही क्षेत्र असं नाहीये की त्या क्षेत्रातल्या आयडिया तुमच्याकडे आलेल्या. बऱ्याच जणांचा एक प्रश्न असतो ना, म्हणजे मला काहीतरी करायचं आहे पण मला ती निश सापडत नाही, आयडिया शोधायची कशी, असं काही आहे का? तुम्ही खूप मुलांसोबत काम केलंय, तर याला कसं दिशा द्यायची त्यांनी की ज्या अशी मुलं अर्जुन अवस्थेत असतात, काय करू काय नको काय, अशा मुलांना काय सांगतात? खूप छान प्रश्न आहे हा तुझा. आणि ह्याला एक खूप सिस्टमॅटिक पद्धतीने ह्याला अप्रोच करतो. आम्ही काय करतो, आम्ही मुलांना सांगतो की बाबा रे, कुठलीही एक तुम्ही संस्था आहे, तुमची स्वतःची असेल किंवा बाहेरची असेल, आणि जर तुम्ही तिथं 2 दिवस बसला नीट छान आणि ऑब्झर्व केलं की तिथल्या प्रोसेसेस काय चालतायत, लोक काय करतायत, आणि कुठे कुठे प्रॉब्लेम्स आहेत आणि कुठे कुठे गोष्टी सुकर करता येतील आपल्याला. ओके, तर तुम्हाला एक मोठी प्रॉब्लेमची लिस्ट तुमच्या समोर. एकदा तुम्ही तुमच्या समोर ती प्रॉब्लेमची लिस्ट आली आणि मग तुम्ही जर प्रत्येक प्रॉब्लेमवर विचार केला की ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम कुठला आहे जो सॉल्व्ह करायची आता गरज आहे. ओके, तर त्या तुम्ही प्रॉब्लेम्सवर गेला, मग त्याचे काय 3 पहिले 4 प्रॉब्लेम्स जर तुम्ही आयडेंटिफाय केले, 50 प्रॉब्लेम्स तुम्ही लिस्ट आउट केले 2 दिवस बसून. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण विचार केला की बाबा रे, आता मी एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये शैक्षणिक संस्थेत आहे, तर माझ्या शैक्षणिक संस्थेमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत. आणि भरपूर वेळा माझ्या शैक्षणिक संस्थेमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात ते बाकीच्याही शैक्षणिक संस्थेमध्ये मोरलेस असतातच ना. जर तुम्ही जर नीट आयडेंटिफाय केले प्रॉब्लेम्स, तर तुम्हाला कळतं की हा प्रॉब्लेम आहे, ही निश आहे की जिथे मी काहीतरी करू शकतो. आता तू निश हा शब्द वापरला सर, की तिथं मला काहीतरी करायची गरज आहे, तिथे एखाद्या सोल्युशनची गरज, तिथे एखाद्या टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शनची गरज. तर ते जर तुम्हाला करता आलं, मग तुम्ही एकदा प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला ना, म्हणजे हा प्रॉब्लेम सॉल्व्ड आहे. राईट, अ प्रॉब्लेम आयडेंटिफाईड इज हाफ प्रॉब्लेम सॉल्व्ड ना. मग तुम्ही त्याच्यावर एक, म्हणजे भरपूर वेळा आम्ही आता सध्या सजेस्ट करतोय आणि मी तुझ्या मार्फत सगळ्या मुलांना रिक्वेस्ट करेन की डिझाईन थिंकिंगचा निश्चित कोर्स सगळ्यांनी करावा. डिझाईन थिंकिंग म्हणजे डिझाईन बद्दल नसतं. डिझाईन म्हणजे विचार कसा करावा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर. ओके, मला जर एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तयार करायचं असेल तर मी विचार कुठल्या पद्धतीने केला पाहिजे.
ती एक मेथॉडॉलॉजी, ती एक प्रोसेस आहे. त्याला डिझाईन थिंकिंग, त्याला डिझाईन म्हणजे साध्या भाषेत हाऊ टू थिंक फॉर सॉल्व्हिंग अ प्रॉब्लेम, हाऊ टू थिंक आहे ते. त्यामुळं भरपूर वेळा काय होतं की आपण गोका या पद्धतीतून पठडीतून आलेलो असल्यामुळे विचार कसा करावा एखाद्या, कारण की आपल्याला प्रॉब्लेम आला की आपण दुसरीकडे बघायला चालू करतो की गव्हर्नमेंट येईल मग सोल्व्ह करेल, किंवा कोणीतरी अजून एखादी इंडस्ट्री येईल किंवा कोणीतरी बाहेरून येईल. मी स्वतःवर कधीच घेत नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता. आय ऑलवेज लुक ॲट समवन एल्स. ते तसं नाही होता काम. ओके. आणि जेव्हा तुम्हाला हे तुमचे ट्रेनिंग्स जेव्हा झालेले असतात तर तुमचा तो जो एक मानसिकता तयार होती, जी तुमची ती मानसिकता अशी होते की बाबा रे मी याच्याकरता काय करू शकतो, मी याला कसं सोडवू शकतो. मग मला जरा सोडवायचं असेल आणि माझ्याकडे जर ती कुवत नसेल किंवा त्या पूर्ण सगळ्या टेक्नॉलॉजीशी किंवा त्या अंडरस्टँड, तर मी अजून बाकीच्यांना कसं जोडू शकतो आणि मग त्या माध्यमातून कसं आपल्याला पुढे घेऊन जाता येईल. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो आणि त्यामुळं प्रत्येकाने डिझाईन थिंकिंग हे केलं पाहिजे. आणि मी तुला सांगतो भारतामध्ये जिलियन्स ऑफ प्रॉब्लेम्स आर देअर विच नीड टू बी सॉल्व्ड. ओके. फक्त तो एक दृष्टिकोन असण्याची गरज आहे की ही समस्या आहे, ही समस्या जर मी आली तर मी भारताची ही समस्या सॉल्व्ह करू शकेन आणि मी जगाकरताही एखादं सोल्युशन देऊ शकेन. ओके. आणि त्या पद्धतीने जर केलं तर भरपूर गोष्टी करण्यासाठी खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि सरकार पण आता खूप प्रोएक्टिव्ह आहे. अशा या मुलांसाठी काही योजना किंवा असं काही तुम्हाला 2-4 सांगता येतील का की जे अशी मंडळी काम करतायत त्यांच्यासाठी खूप ते मदत त्यातनं मिळू शकते? हो, भरपूर आहेत. अप्रोच कसं करायचं असं दोन्ही पण भरपूर गोष्टी आहेत करण्यासारख्या. म्हणजे आता म्हणजे आमचं इनोव्हेशन सेल का आहे. आता तू जर बघितलंस तर आम्ही शाळेकरता स्कूल हॅकॅथॉन्स ते करतो. म्हणजे तुला अटल इनोव्हेशन मिशन माहिती असेल जे नीती आयोगचं आहे. आता नीती आयोग आणि आम्ही पार्टनरशिप आहे आमची. त्यामुळं मग आयडिया कॉम्पिटिशन्स असतील किंवा आम्ही त्या करतो. ओके. नंतर भरपूर ठिकाणी टिंकरिंग लॅब्स आता ते उभ्या केलेल्या आहेत, या अटल टिंकरिंग लॅब्स थ्रू झालेल्या आहेत. तर ह्याच्यातून जे चांगल्या आयडियाज आहेत त्यांना मग पुढे कसं त्यांना सपोर्ट करता येईल, त्यांना हात कसा देता येईल या गोष्टीवर आम्ही म्हणजे आमच्याकडे रितसर स्कीम्स आहेत की बाबा तुम्हाला पेटंट फाईल करायचं आहे का ह्याच्यातून, तर मग पेटंट करता आपली कपिला नावाची स्कीम आहे की ज्याच्यातून तुम्हाला पैसे मिळतील. तर तुम्ही पेटंट जे काही खर्च आहे तो त्याच्यातून तुम्हाला सगळा निघून जाईल. तुम्हाला जर काही ट्रेनिंग्स करायचे आहेत का तर त्याच्याकरता स्वयं प्लॅटफॉर्म आहे किंवा या गोष्टी आहेत की बाबा तुम्हाला ट्रेनिंग्स करता येतील. तुम्हाला इन्क्युबेशन्स करायचे आहेत का तर इन्क्युबेशन जर करायचं असेल तर आम्हाला माहिती आहे. तर मी जसं मगाशी म्हटलं तर 500-600 इन्क्युबेटर्स आहेत की जिथे मेंटर्स आहेत की जे मेंटरिंग करू शकतील या सगळ्या गोष्टींना. नंतर जर तुम्ही जर मेंटरिंग आहे किंवा तुमच्याकडे ती सगळी इकोसिस्टीम आहे, तुम्हाला फायनान्सची किंवा इन्व्हेस्टर्सची गरज आहे तर आमच्याकडे ना MOEAICT इन्व्हेस्टर नेटवर्क आहे. म्हणजे जवळजवळ माझ्याकडे आता 100-125 इन्व्हेस्टर्स आहेत की ज्यांना फक्त स्टुडंट आयडियाजमध्येच इन्व्हेस्ट करण्यात इंटरेस्ट आहे. त्यांना आम्ही व्हॅलिडेट केलेलं आहे. मग आत्ता म्हणजे 16 जानेवारीला नॅशनल स्टार्टअप डे असतो. तर त्या दिवशी आम्ही जस्ट एक कॉल पाठवला, एक आठवडाभराचा कॉल पाठवला की ना इन्व्हेस्टर्स आम्ही आणतो आहोत, किती लोकांना पिच करण्याची इंटरेस्ट आहे. तर आणि तुमचा बिझनेस प्लॅन रेडी असला पाहिजे, हे असलं पाहिजे. आणि आम्ही त्याला एक क्रायटेरियाज लावले होते. मला 7 दिवसात 3,500 ऍप्लिकेशन्स आहेत. ओके. त्याच्यातले आम्ही शॉर्टलिस्ट करून 350 ऍप्लिकेशन शॉर्टलिस्ट केले आणि 16 तारखेला 14 सिटीजमध्ये सायमल्टेनियसली या 350 लोकांनी पिच केलं इन्व्हेस्टर कम्युनिटीला. आणि म्हणजे मला सांगायला खूप आनंद होतो या सगळ्याच्या की ह्या 350 मध्ये 40 या शाळेतल्या टीम मध्ये. म्हणजे आज शाळेतला मुलगा आणि त्यांनी इन्व्हेस्टर समोर स्टार्टअप पिच करणे समथिंग व्हेरी अनप्रेसिडेंटेड आहे. हा कधी मला नाही वाटत की मागच्या 5 वर्षापूर्वी आपण हा कधी विचारही केला असता. पण आज माझ्याकडे त्या तशा आणि ह्या सिलेक्टेड 40 आहेत किंवा अशी इकडून तिकडून ओढून ताळून केलेल्या नाहीयेत. अलग लक्षात
सो इतका हा विचार आता रुजत चाललेला आहे. त्यामुळे प्रत्येक स्टेप करता आमच्याकडे कुठली ना कुठली तरी स्कीम आहे. कारण की आम्हालाही ती इकोसिस्टम उभी करण्यात इंटरेस्ट आहे. म्हणजे जर आयडिएशन असेल तर आयडिया कॉम्पिटिशन करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्यातून चांगल्या आयडियाज आल्या तर त्याला प्रोटोटाईप, तुम्हाला जर त्या आयडियावर काम करून तुम्हाला काही प्रोटोटायपिंग ते करावं लागलं असेल तर त्याच्याकरता आम्ही फंड करतो. हा, फक्त काही सिलेक्टेड आयडियाजनच आम्ही फंड करतो. असं सगळ्यांना असं भरभरून असं काही देऊ नाही शकत तुम्ही शेवटी, पण चांगल्या आयडियाजना आम्ही फंड करतो. मग त्याला फंड केल्यानंतर त्यांना इन्क्युबेशन सपोर्ट, मेंटरिंग सपोर्ट कसा देता येईल, इन्व्हेस्टर सपोर्ट कसा देईल, या सगळ्या करता आता रीतसर, म्हणजे जसं म्हणलं तसं की पेटंट असेल किंवा आयपी फायलिंग असेल तर ते कसं करतात, त्याच्याकरता काय ट्रेनिंग करताय, हे सगळं आम्ही करतो. आपण जे कायम चर्चा करतो आता की 2047 एक विकसित भारत म्हणून आपण एक बेंचमार्क ठेवलंय तिथे जायचं. त्याच्यासाठीचा हा सगळा रोडमॅप आहे. त्याच्यात इकोसिस्टीम पण तयार झाली आहे. तुम्ही सांगता खूपच चांगले रिझल्ट आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतो. तर ह्याच रोडमॅपनी पुढे जाण्यासाठी आणखीन केंद्र सरकार किंवा ॲज अ वेगवेगळ्या संस्था, कारण आता आनंद सर पण नेहमी म्हणतात ना, हे कोणा एकट्याचं काम नाही, इथे एनजीओज, व्यक्ती, असं सगळ्यांनी मिळून या गोष्टी केल्या पाहिजेत. तर आणखीन कुठला असा फोर्स आहे की जो या सगळ्यांना पुढे घेऊन जाऊ शकेल? जर तुझा विचार केलास की आपण विकसित भारत म्हणतो आणि आपण म्हणतो की 2047 ला आपल्याला विकसित भारत हवा. विकसित भारत म्हणजे काय हा जर आपण एक प्रश्न विचारला तर एक माइंडसेट, सोसायटीची माइंडसेट आहे, तो एक विचार आहे की किती प्रोग्रेसिव्ह माइंडसेट असला पाहिजे, फ्युचर रेडी कशी असली पाहिजे, तो एक आहे ऍस्पेक्ट. दुसरं म्हणजे स्ट्रॉंग इकॉनॉमी. येस, बरोबर आहे. कारण की तुम्हाला जर त्या पद्धतीची डेव्हलपमेंट, त्या पद्धतीचं जर तुम्हाला लाईफस्टाईल, त्या पद्धतीच्या तुमच्या सर्व्हिसेस पाहिजे असतील तर तुम्हाला एक सॉलिड इकॉनॉमी सपोर्ट लागतो. भारतासारख्या देशाचा जर आपण विचार केला तर आपल्याला विकसित व्हायचं असेल तर आपली इकॉनॉमी ही अंदाजे 15 ते 20 ट्रिलियन डॉलरची असण्याची गरज आहे. ओके, आत्ता आपण 4 ट्रिलियन आहोत. ओके, खूप मोठा टप्पा गाठायचा आपल्याला. तर जर आता ही 15 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी जर तुला उभी करायची असेल, आता चायनाही 15-16 आहे. ओके, म्हणून 15 ते 20, अमेरिका 30. तर आत्ता आपल्याला जर तो माइलस्टोन, तो टप्पा आपल्याला जर गाठायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आपल्याला भारताला नॉलेज बेस्ड इकॉनॉमी म्हणून इमर्ज व्हावं लागणार आहे. आता आपण सर्व्हिस बेस्ड इकॉनॉमी, ओके, म्हणजे आपण सर्व्हिसेस देतो, आयटी असेल किंवा बाकीचे सर्व्हिसेस असेल किंवा बॅक एंड सर्व्हिसेस आहेत, आपले काही कॉल सेंटर्स आहेत. आता तुझं नॉलेज बेस्ड इकॉनॉमी या गोष्टी, म्हणजे हा शब्द भरपूर वेळा इकडं तिकडं फेकला पण जातो म्हणजे भाषणांमध्ये. पण ह्याचा अर्थ काय, नॉलेज बेस्ड इकॉनॉमीचा अर्थ काय? नॉलेज बेस्ड इकॉनॉमी म्हणजे की तुम्हाला खूप साऱ्या आयडियाज आणि प्रॉडक्ट्स जनरेट करावे लागणार आहेत की जे तुम्ही फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही विकू शकाल. तुम्हाला अशा टेक्नॉलॉजीज डेव्हलप कराव्या लागणार आहेत, तुम्हाला अशा आयडियाज डेव्हलप कराव्या लागणार आहेत की जे फक्त भारतीय नाही तर अख्खं जग वापरेल, ग्लोबल इम्पॅक्ट, जग वापरेल आणि त्याच्यातून धंदा निर्माण होईल. म्हणजे आपल्याला आपले प्रॉडक्ट्स बाहेर विकायचे, जगाला विकायचे आणि तिथून वेल्थ क्रिएट करायची जी भारतात आणायची. ह्याला नॉलेज बेस्ड इकॉनॉमी म्हणतात. आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला आयडिएशन आणि इनोव्हेशन शिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ते जर तुम्हाला साध्य करायचं असेल तर आपल्या या ज्या काही सगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, आपल्या या ज्या काही युनिव्हर्सिटीज आहेत, ह्यांनी इनोव्हेशन हब म्हणून इमर्ज व्हायची गरज आहे. ओके, आणि अशा वेळेस म्हणजे आपल्याला आपलं जे पॉप्युलेशन, आता आपण किती 140 कोटी लोक आहोत, तर आपल्या 140 कोटी लोकांचा फक्त त्यांचे पोट भरायचे या अनुषंगाने न विचार करता 280 कोटी आपल्याकडे हात आहेत आणि 140 कोटी आपल्याकडे ब्रेन्स आहेत, ओके, बुद्धी आहे. तर त्याचा वापर कसा करता येईल या गोष्टीवर सगळा फोकस हवा आहे. आणि मला असं वाटतं की गव्हर्नमेंटमध्ये आम्ही जे काय आमच्या इंटरनल मीटिंग्स आहेत,
आम्ही या गोष्टीवर बरीच चर्चा करतो की ह्या पद्धतीने जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला काय काय केलं पाहिजे. म्हणजे मी तुला एक साधं सिंपल उदाहरण दिलं, मग आपण डिझाईन थिंकिंग बद्दल बोल. भारत हा असा पहिला देश आहे की आता डिझाईन थिंकिंग आपण 6वीला इंट्रोड्यूस केलेलं आहे. म्हणजे जर तो आता सीबीएसईनी इंट्रोड्यूस केलं, तो आता सध्या इलेक्टिव्ह म्हणून आणलेला आहे आम्ही, की कसा रिस्पॉन्स येतो, काय येतो हे बघण्याकरता. आत्ता या क्षणी जर तू सीबीएसईच्या वेबसाईटवर गेला तर 6वी ते 12वीची डिझाईन थिंकिंगची पुस्तकं पब्लिश्ड आहेत. ओके, म्हणजे माझ्या टीमनी IIT बॉम्बे या टीमनी बसून आम्ही ती सगळी पुस्तकं, आम्ही 3 वर्षाच्यावर काम केलं. सगळी पुस्तकं तुला PDF मध्ये सीबीएसई वेबसाईटवर मिळतील. आणि आता जवळजवळ 2000 शाळा अशा आहेत भारतामध्ये की जे डिझाईन थिंकिंग ऑफर करतात. आणि मला जो काय आता मी परवा डेटा बघत होतो, एक 3-4 दिवसापूर्वीच डेटा बघत होतो, जवळजवळ 1,30,000 मुलं आता डिझाईन थिंकिंग शाळेमध्ये ॲज अ कोर्स म्हणून शिकतात. भारत फक्त भारतामध्येच. सो आता म्हणजे त्या अनुषंगाने सगळं, जसं मी तुला म्हटलं तसं की स्कूल हॅकॅथॉन्स ते आपण करतो का, तर मुलांना आपल्याला मुलांमधली क्रिएटिव्हिटी, मुलांमध्ये इनोव्हेशन हे आपल्याला प्रूव्ह. कारण भरपूर वेळा काय होतं, म्हणजे पूर्वीचं जर आपण बघितलं तर आयडियाज कोण किल करतं किंवा कुठल्या स्टेजला किल होतं, मारल्या जातात. त्याचा म्हणजे खरा प्रश्न विचारला तर घरी आई वडील, पालक किंवा घरातले मोठे आणि शाळेमध्ये शिक्षक हेच आयडियाज किल करतात. कुठलाही काही चांगला एखादा प्रश्न विचारला किंवा खरं चांगलं कमेंट मारली तर जास्त मोठ्या गप्पा मारू नको, तुला मार्क किती मिळाले सांग, सगळे मार्क्सवादी या बाबतीत. सो हे कुठेतरी आपल्याला बदलायची गरज आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पालकांचंही प्रशिक्षण करायची गरज आहे की तुम्ही मार्कांच्या मागे लागू नका. पण आणि ते लगेच काही ट्रान्झॅक्शन होणार नाही. मग तुम्हाला हळूहळू या सगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस कराव्या लागणार. आणि आम्ही जाऊन बोलतोय, भरपूर भाषणही भरपूर देतोय, लोकांशी बोलतोय. पंतप्रधान मोदी तर सगळ्यांना हे सांगतातच आहेत की बाबा रे ह्या विषयाने आपल्या या अनुषंगाने जाणं. आणि बेसिकली सगळ्यात चांगलं काय आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे, सगळी नवीन जी आलेली आहे, नवीन शैक्षणिक धोरण, याच्यामध्ये पंतप्रधानांनी स्वतःही खूप इंटरेस्ट घेतलेला आहे. कारण की त्यांना या गोष्टीचं महत्व कळतं. आणि भरपूर वेळा तिथून फॉलो होतं की हे झालंय का, हे झालंय का, आणि एक सिस्टमॅटिक अप्रोच आपण घेतो. आणि त्यामुळे मला वाटतं की विकसित भारत जो आपण 2047चा जो विचार करतोय, आपण राईट ट्रॅकवर आहोत. तुम्ही आता इनोव्हेशन खूप वेळा शब्द वापरला आणि त्याची सगळीकडे चर्चा होते. अनेकांना वाटतं इनोव्हेशन म्हणजे आपण त्या गावची नाही, इनोव्हेशन म्हणजे काय, ते शास्त्रज्ञांचंच काम आहे किंवा हे काय. तर इनोव्हेशन म्हणजे नेमकं काय? म्हणजे एक छोटा व्यावसायिक असेल, त्यांनी आपल्या पॅकेजिंग मध्ये बदल केला, ते इनोव्हेशन म्हणता येईल का? बेसिकली 3 गोष्टी असतात. म्हणजे आता थोडं मराठीत कसं समजून सांगायचा मी प्रयत्न करतो की कुठलाही एक काय म्हणता येईल, एक मटेरियल किंवा प्रोसेस किंवा ऍप्लिकेशन, तिने इंग्लिश हा शब्द वापरले मी आता आपण अडॉप्ट केले. तर कुठल्याही एखाद्या तुम्ही एखादी प्रोसेस बघितली तर या तिन्ही मध्ये पैकी जरी तुम्ही एक नवीन काही करू शकला, नाविन्यपूर्ण काही करू शकला, तर त्याला इनोव्हेशन म्हणतात. म्हणजे एखादी प्रोसेस आहे आता, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन नवीन मटेरियल वापरलं कॉस्ट रिडक्शन करण्याकरता, तेही इनोव्हेशन आहे. ओके, किंवा तुम्ही एक मटेरियल आहे, सेम आहे, प्रोसेस पण सेम आहे, पण त्याचं ऍप्लिकेशन जर तुम्ही वेगळं काय केलं, म्हणजे आज तुम्ही हे पॅकेज करताय, उद्यापेक्षा दुसऱ्या कुठलं तरी पॅकेजिंग मध्ये तुम्ही ऍप्लिकेशन आहे ना त्याचं, ते जर बघितलं तर तेही इनोव्हेशन आहे. किंवा ऍप्लिकेशन सेम आहे, मटेरियल सेम आहे, पण प्रोसेस तुम्ही पूर्ण बदलली आणि ती एफिशियंट केली, तर तेही इनोव्हेशन आहे.
इनोव्हेशन म्हणजे काय, शेवटी तुम्ही एक अशी काहीतरी युक्ती लढवता छोटीशी की ज्याच्यामुळे तुम्ही जो एक नॉर्मल प्रोसेस आहे ती जास्त एफिशियंट होते आणि त्याच्यातून मग वेळेचा असेल किंवा पैशाचा असेल किंवा काय म्हणता येईल मॅनपॉवर असेल, ह्याचं कुठेतरी बचत होते किंवा त्याचं एफिशियंट युटिलायझेशन होतं आणि त्यामुळे प्रॉफिट्स मध्ये तुमचे म्हणजे वाढलं जातं. सो ह्या सगळ्या अनुषंगाने जर तुम्ही विचार केला तर ते इनोव्हेशन आहे. प्रत्येक जण इनोव्हेटर होऊ शकतो, प्रत्येक जण इनोव्हेटर होऊ शकतो, प्रत्येक जण इनोव्हेटर, फक्त थोडा विचार. म्हणजे तुम्ही फक्त गोष्टी ऑब्झर्व करायची गरज आहे आणि जसं चाललंय तसं फक्त न चालू सुशेगात ते सुशेगात येऊन तुम्ही विचार करू शकता. फक्त कसं आहे की जे चाललंय ते ठीक चाललंय ना हा विचार सोडून फक्त की अजून मी याच्यात काय चांगलं करू शकतो, फक्त एवढा जर तुम्ही प्रश्न विचारला नेहमी स्वतःला तर त्याच्यातून ज्या काही तुम्हाला येतील की नाही मी हे असं मी असं करून बघितलं तर, मी असं नाही मी असं करून बघितलं तर, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुचत जातात, त्याच्यातून तुम्हाला नवीन नवीन तुम्ही गोष्टी करत जाता आणि आयडिया येतात आणि तुम्ही त्याच्यातून इनोव्हेशन होत जातं. म्हणजे भरपूर वेळा तुम्हाला, आणि मी तुला सांगतो भरपूर वेळा लोकांना माहितीच नसतं की त्यांनी इनोव्हेशन केलेलं आहे, कारण की त्यांनी पण खूप छान छान गोष्टी केलेल्या असतात. म्हणजे मी भरपूर वेळा तो स्मॉल स्केल इंडस्ट्रीज किंवा की त्यांनी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या असतात की त्यांचं वेस्टेज कमी करण्याकरता, त्यांची एफिशियन्सी वाढवण्याकरता, पण ते कधी ते असं हे इनोव्हेशन आहे म्हणून डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे. हा पण की म्हणजे मागे एकदा खूप, मी तुला एक साधं छोटं उदाहरण देतो. म्हणजे मला एका थोर व्यक्तीने दिलं होतं, पण कसं कधी कधी छोटं इनोव्हेशन केलं त्याला इनोव्हेशन म्हणायचं नाही म्हणायचं मला माहिती नाही. एक साबणाची फॅक्टरी होती आणि साबणाच्या फॅक्टरीमध्ये बॉक्समध्ये साबण आहे की नाही हे चेक करण्याकरता एक कंपनी जी मल्टीनॅशनल होती ती लेझर बिझर वापरून चेक करायची की बाबा पेनिट्रेशन होतंय की नाही. दुसऱ्या कंपनीने काय केलं असेल, सिंपल केलं फक्त की जिथं फायनल पॅकेजिंग होत जातं तो तिथे एक पंखा लावला फक्त जोरात, ज्याच्यात साबण नाही तो डबडा उडून जायचा. हे कुठेतरी एक वेगळा माइंडसेट आहे. म्हणजे ह्याला आता तुम्ही जुगाड म्हणा, ह्याला काही तुम्ही हे म्हणा, इनोव्हेशन म्हणा, काही म्हणा, माइंडसेटच आहे ना तो माइंडसेट आहे. म्हणजे ह्याच गोष्टी देखील इनोव्हेटिव्ह, म्हणजे प्रत्येक वेळेस, म्हणजे जसं मी म्हटलं की प्रोसेस सेम आहे, फक्त तुम्ही त्याच्यामध्ये काय वेगळं केलं की त्यांनी ती एफिशियंट झाली. म्हणजे तुम्हाला तेवढे मोठे काही लाखो रुपयाचे लेदर गन्स वापरायची गरज नाहीये त्या सगळ्या पैशामध्ये तुम्ही सोल्युशन देऊ शकता. तर दुसरा एक मुद्दा असतो तो स्किलचा. आता लोक म्हणतात आता देयासरा म्हणून खूप संघटना, व्यापारी संघटना, इतर संघटना देयासराशी जोडलेल्या आहेत. अनेक उद्योजक येतात, चर्चा डायलॉग होत असतो. त्यांचं एक असं की आम्हाला स्किल्ड लेबर नाही मिळत, स्किल माणसं नाही मिळत, आणि माणसं म्हणतात आम्हाला काम नाही. म्हणजे माणसाला काम नाही आणि कामाला माणसं नाहीत अशी परिस्थिती. म्हणजे स्किल आणि ज्या स्किल ट्रेनिंग देणारे इन्स्टिट्यूशन आहेत त्याच्यामध्ये एक ब्रीजची गरज आत्ता वाटते. म्हणजे ज्याची गरज आहे ते तुम्ही स्किल देताय का, ते आत्ता कुठेतरी असं मिसमॅच होताना दिसतंय. तर तुम्ही आता दिल्लीत तुम्ही हे सगळं अमरेला म्हणून याचं सगळं बघता, तर कुठे याच्यावर काम करायला पाहिजे. म्हणजे ही जी दरी आहे ती भरून निघेल. तू म्हणतोस ते नुसतंच तुझ्या उद्योग सगळ्या म्हणजे कंपन्या म्हण, छोटे उद्योजक म्हण, मोठे उद्योजक म्हण, हे नेहमी येऊन हे करत असतात की ना बाबा रे चांगले काम करणारी लोक मिळत नाहीत. ओके, आणि लोक आहे जी म्हणतात आम्हाला काम मिळत नाही. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की आम्ही या गोष्टींवर बराच विचार करत असतो की काय निश्चित कुठे कुठे चुकतंय. की आपले एवढे स्किलिंगचे प्रोग्राम्स आहेत, आपले एवढे म्हणजे सर्टिफिकेशन आहे, एनसीव्हीटी आहे, बाकीच्या सगळ्या आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटही स्किलिंगचे भरपूर प्रोग्राम्स करताय आणि प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्सही भरपूर स्किलिंगचे प्रोग्राम्स करताय, तरीही ही रड का होते. तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी लक्षात येतात. एक म्हणजे
अजूनही आपलं जे एज्युकेशन आहे, स्किलिंग रिलेटेड एज्युकेशन आहे, ते खूप कधी कधी थेरी साईडला जातं अनडाऊटेडली. तिथे रिवॅम्प करायची गरज आहे आणि ते रिवॅम्प होत आहे म्हणजे आता. ओके, दुसरी गोष्ट काय आहे की स्किल्ड मॅनपॉवर जी आहे आणि जो इंडस्ट्री असेल किंवा त्यांना एका प्लॅटफॉर्मवर कसं आणायचं. म्हणजे आज Naukri.com आहे किंवा बाकीचे असे प्लॅटफॉर्म्स आहेत की जे नोकरी शोधतात, पण हे छोट्या छोट्या स्किल लेवल करता मिळतात काय तसे प्लॅटफॉर्म्स आहेत. तर अजून तरी तसे प्लॅटफॉर्म्स खूप कमी आहेत. म्हणजे आता आम्ही AICT म्हणून आम्ही प्लॅटफॉर्म तसा उभा करायचा, आम्ही तो उभा करायचा प्रयत्न करतोय. किंवा आता 1-2 स्टार्टअप्स उभे झाले की जे फक्त ब्लू कॉलर जॉब्स वरच फोकस करतात, ते व्हाईट कॉलर जॉब्स कडे जातच नाही. ओके, कारण की शेवटी हात काळा करायची तुला इच्छा आहे आणि जो खरंच छान करू शकतो त्याच्याकडे ते हुनर आहे, त्याच्याकडे ते आहे, त्याला भरपूर वेळा जो त्याचा इंडस्ट्री आहे त्याच्यापर्यंत तो पोहोचत असतो. तर तो एक प्लॅटफॉर्म उभा करायचा आम्ही निश्चित प्रयत्न करतो. त्याचबरोबर भरपूर वेळा ही जी स्किलिंग मधली मंडळी आहे त्यांचा राईट माइंडसेट कसा असेल, काम करण्याची इच्छा असेल, प्रोफेशनॅलिझम असेल किंवा स्ट्रायव्हिंग फॉर एक्सलन्स ज्याला म्हणतात. कारण की स्किलिंग म्हटलं की तुम्हाला स्किल म्हणजे काय की तुम्हाला एक फिनेस पाहिजे त्या प्रॉडक्टला किंवा तुम्ही जे कुठलंही काम करता त्याला एक प्रोफेशनलिझम पाहिजे त्याच्यात. तर तो कसा आणताय ह्या गोष्टी करताही आता बरंच काम चालू केलेलं आहे. तर तुला पुढच्या 1 वर्ष 1.5 वर्षात ह्या सगळ्याचे रिझल्ट दिसतील. म्हणजे मी अजून काही 5 वर्ष 7 वर्ष ना, 1-1.5 वर्षातच हे तुला दिसायला चालू आहे. कारण की ITIS चे प्रोग्राम्स आहे, डिप्लोमाचे प्रोग्राम्स जे आहेत हे सगळे रिवॅम्प होत आहेत. शॉर्ट टर्म स्किलिंग सर्टिफिकेट्स तर भरपूर प्रोग्राम चालूच आहेत, पण जे गव्हर्नमेंट लेवलला हे जे सगळे फोकस आहे म्हणजे ITI तर सगळं आता रिवॅम्प, तो अख्खा प्रोग्राम रिवॅम्प होतोय आणि डिप्लोमा प्रोग्रामही आम्ही पूर्ण रिवॅम्प करतो. कारण की मी जेव्हा इंडस्ट्रीशी बोलतो त्यावेळेस भरपूर वेळा इंडस्ट्री आम्हाला म्हणते की आम्हाला बीटेक्स पेक्षा आम्हाला डिप्लोमा हवे जास्त. ओके, सो आम्ही डिप्लोमा मुलांशी देखील एक संवाद साधायला चालू केलाय की बाबा रे तुम्हाला आत्ता जॉब ऑपॉर्च्युनिटीज जास्त आहेत, तुम्ही उगाच डिग्रीच्या मागे लागू नका. तर हे सगळी संभाषणं व्हायची पण गरज आहे, संवाद पाहिजे सगळ्यांशी. सो हाही आम्ही संवाद चालू केला. म्हणजे मी मध्यंतरी एक राऊंड टेबल घेईन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर जिथे आता खरं केले, तर ते म्हणतात की आम्ही ITIला जर चांगला आम्हाला स्किल्ड ITI जर मिळाले तर ₹1,00,000 ते ₹1,25,000 महिना आम्ही पगार दिला त्याला. आणि याच्यामध्ये म्हणजे जेव्हा मी ही राऊंड टेबल केली त्याच्यामध्ये मारुती होती, होंडा होती, वॉल्वो होते, या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या, टाटा होते, सगळे होते. आणि त्यांचे सगळे याचा रड, कारण की AICTने आम्ही बोलवलंय, मिनिस्ट्रीनी बोलवल्यानंतर ही येतात सगळी लोक. आणि हे डिस्कशन आम्ही हे जे सगळं संभाषण होतं हे नुसतंच आम्ही रेकॉर्ड नाही केलं, तर आम्ही CBSE स्कूल्समध्ये लाईव्ह ह्याचा टेलिकास्ट केलं. आम्ही CBSE बरोबर केलं हे की कारण की डिसिजन मेकिंग तिथे होतं, स्कूल्समध्ये होतं ना. शाळेत तुमचं ठरतं की ना बाबा मी 8वी नंतर मी आता 10वी नंतर काय करणार आहे, मी 12वी नंतर काय करणार आहे, त्याचा सगळा जो विचार आहे हा 8वी 9वीला सगळे चालू करतात. तर तिथे सांगायची गरज आहे की फक्त व्हाईट कॉलरच्या मागे लागू नका, इकडेही भरपूर पैसा आहे आणि प्रत्येकाने तिकडे जायची गरज नाहीये. सो आता आम्ही कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग मध्ये आता काय काय करता येईल असे आता आम्ही एक राऊंड टेबल आता करतो. म्हणजे मग त्याच्याशी आम्ही L&T आणि बाकीच्या लोकांशी बोलतो की बाबा रे तुम्ही सांगा की तुमच्या फील्डमध्ये किंवा या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला कुठल्या पद्धतीच्या मॅनपॉवर लागणार आहे हे तर माहिती, पण आपल्याला हे मुलांपर्यंत कसं. सर पुढची 5 वर्ष तुम्ही या सगळ्या फील्डची कशी बघता? म्हणजे लोकांनी काय, मुलांनी काय करायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी कुठल्या नवीन स्किल्स किंवा अशा कुठल्या 5 गोष्टी आहेत की ज्याच्यावर काम करायला पाहिजे पुढच्या भविष्यासाठी? जर तू पुढच्या 5 वर्षाचा जर विचार केलास तर मला असं वाटतं की सगळ्यात आपण 2 बकेट्समध्ये डिव्हिजन. एक म्हणजे सॉफ्ट स्किल्स आहे, निश्चितच त्याच्यावर काम करायची गरज आहे.
आणि दुसरं टेक्निकल स्किल्स. ओके, पण मी आज ह्या सगळ्याच्या पुढे जाऊन मुलांशी जेव्हा मी बोलतो त्यावेळेस मी मुलांना वेगळंच काहीतरी सांगतो. सगळ्यात महत्वाच्या गोष्टीवर काम करायची गरज आहे, ती म्हणजे माइंडसेट. मुलांनी त्यांचा असा डेव्हलप केला पाहिजे की लाईफ लॉंग लर्निंग. ओके, आणि तो सगळ्यात महत्वाचा आहे आता. आणि हा माइंडसेट नुसतंच पुढचं 5 वर्ष करता नाही तर त्यांच्या पुढचं जे प्रोफेशनल जे करिअर आहे 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष या गोष्टी करताना महत्वाचं राहणार आहे. म्हणजे आता मी तुला सांगतो, आज तू बघतोयस की आज ज्या पद्धतीने ChatGPT आहे, डीपसीक आहे, किंवा आता Grok 3 आलंय, म्हणजे सगळे काय AI बेस्ड टूल्स आहेत, ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी डिस्रप्शन आहे. तर जर पुढचं काय असेल आयुष्य किंवा पुढचं जग कसं असेल या गोष्टीचा जर तू विचार करायला चालू केलास तर पुढचं जग हे सगळं मॅन मशीन इंटरॅक्शन आहे. कुठलंही फील्ड घे मग तू. आणि इंडस्ट्री 5.0 ज्याला म्हणतात आता, म्हणजे जस्ट मला माहिती नाही किती लोक आहे, अजून खूप सारी लोक इंडस्ट्री 4.0 डिस्कस करतात, पण आम्ही गव्हर्नमेंटमध्ये 5.0 वर काम करायला चालू केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सस्टेनेबल सीमलेस मॅन मशीन इंटरॅक्शन. ओके, तर हे मॅन मशीन इंटरॅक्शन जेव्हा तुम्ही विचार करता म्हणजे काय, तर आणि परत त्याच्यामध्ये सस्टेनेबिलिटी आणि एथिक्स या सगळ्या गोष्टींचं जर, तर ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी डिस्टर्ब होत चाललेली आहे की तुम्ही प्रेडिक्टच करू शकणार नाही की पुढच्या 7 वर्षांनी 10 वर्षांनी टेक्नॉलॉजी सिनेरिओ किंवा लँडस्केप काय असेल. ओके, त्यामुळं आज जर तू बघितलंस, म्हणजे मागच्या आठवड्यातलं जर तू सॅम अल्टमनचं मुलाखत बघितली ओपन एवर, तर त्याच्यामध्ये सॅम अल्टमन म्हणला की पुढच्या वर्षी ते 0 कोड म्हणजे कम्प्लीट कोड ऑटोमेशन घेऊन येत आहे. बरोबर आहे. तर कम्प्लीट कोड ऑटोमेशन जर आलं याचा अर्थ तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनियर लागणारच नाही. प्रत्येक जण सॉफ्टवेअर इंजिनियर होऊ शकतो. बरोबर आहे की नाही. मग आता ज्यांनी ऍडमिशन हॉस्टेलला सॉफ्टवेअरला घेतलेली त्यांनी काय करायचं. बरोबर आहे की नाही. सो 5 वर्षानंतरच्या कुठल्या टेक्नॉलॉजीज आहे किंवा 5 वर्ष 10 वर्षानंतर काय असणार आहे हे खरंच आता प्रेडिक्ट करणे फार अवघड होत चाललंय. ओके, ज्या पद्धतीने सगळं डिस्ट्रप्शन चालू आहे, तर त्यामध्ये मुलाला काय करावं लागणार आहे की त्याला एक तो माइंडसेट डेव्हलप करावा लागणार आहे की आय हॅव टू अपस्किल अँड आय हॅव टू रिस्किल माय सेल्फ फॉर द रेलेव्हंट टास्क विच इज. आणि तोही त्याचाही शॉर्ट स्पॅन असेल की बाबा रे मी आता अपस्किल केलं, मला त्याच्यावर एक 5-7 वर्ष मी त्याच्यावर नोकरी केली, मी त्याच्यावर म्हणजे काय माझा गुजारा केला आणि हे केलं, मग ते स्किल आउटडेटेड झालं, मी परत शाळेत आलो किंवा कॉलेजमध्ये आलो, काही 6 महिने 1 वर्षाचा परत कोर्स केला, परत मार्केटमध्ये उतरलो, परत 7-8 वर्ष काम केलं त्याच्यावर, परत आउटडेटेड झालो, परत केलं, परत शाळेत आलो किंवा कॉलेजमध्ये आणि परत एक काय 6 महिने 1 वर्षाचा. सो म्हणजे मी आणि आनंद भरपूर वेळा बोलतो या विषयावर. तर आम्हाला असं वाटतं की आता जो मुलगा आहे तो कमीत कमी म्हणजे त्याच्या प्रोफेशनल फील्डमध्ये कमीत कमी 3 किंवा 4 वेळा परत त्याला कॉलेजमध्ये यावं लागेल. ओके, आपल्या आयुष्यभर आपण विद्यार्थी राहिलो. हा म्हणजे तसं शिकत राहणे, पण शिकत कसं आहे ते नुसतं म्हणायला इथे फॉर्मली त्याला यावं लागणार आहे. ओके, की नुसतंच तसं तो माइंडसेट डेव्हलप करायची गरज आहे. ही सगळ्यात महत्वाची आत्ताची गरज आहे. मग बाकी जसं म्हटलं तसं सॉफ्ट स्किल्स आहेत किंवा बाकीच्या गोष्टी हे आता सगळे आता बोलतच राहतात. पण हा जो माइंडसेट आहे या गोष्टीवर जर त्यांनी कामं नाही केली आणि मग हे जर रियालिटी असेल तर त्यांना फिनान्शियल मॅनेजमेंट त्यांच्या खूप वेगळ्या पद्धतीने कराव्या लागणार. कारण की आज मी एखादा कोर्स केला, मी 7 वर्ष इंडस्ट्रीमध्ये गेलो, इंडस्ट्रीमध्ये केलं, मी त्याच्यावर काम केलं, मग मी आउटडेटेड झालो, मग मला जर परत इंडस्ट्रीने त्या काढून टाकलं तर मला परत 1 वर्ष येऊन
शिकायचं असेल तर माझं काय कुटुंब असेल त्यावेळेस, काय मग त्यावेळेस लहान मुलगा असेल, मुलगी असेल, शाळा असतील त्यांच्या, माझे EMI चालू असेल, तर त्यावेळेस मला ते सस्टेन करता आलं पाहिजे आणि मला परत ती 1 वर्षाची फी देता आली पाहिजे. मग मी परत 1 वर्षाची फी दिली, मी शिकलो, मी रिस्किल केलं, अपस्किल केलं, मी परत गेलो, परत 7-8 वर्षात मला परत यावं लागलं. तर जे फिनान्शियल प्लॅनिंग आहे ते देखील फार वेगळ्या पद्धतीने पुढच्या पिढीला करावं लागणार आहे. म्हणजे जे काय आजकाल जे काय चाललंय ना, की खिशात पैसा उडवला की मला झारास पाहिजे आणि मला लुई विटॉ पाहिजे आणि मला प्रादो पाहिजे, हे जे काय ज्या पद्धतीचे ब्रँड्सच्या मागं पोरं लागतात, कुठेतरी त्यांना या सगळ्यापासून समजून सांगायला लागणार आहे, बाबा रे आत्ता पैसे आहेत पण 7 वर्षांनी 8 वर्षांनी पैसे मिळतील याची गॅरंटी नाहीये. आणि परत तुला एखाद्या वेळेस कॉलेजमध्ये 1 वर्ष जाऊन शिकावं लागणार आणि मग त्याची फी भरायला पैसे आहेत का तुझ्याकडे? म्हणजे तुला तुझी फी भरावी लागणार आहे, तुझ्या पोराची फी भरावी लागणार आहे. मग त्यावेळेस काय करणार आहे? त्यामुळे थोडस विचार करून खर्च करा किंवा इन्व्हेस्ट करा, विचार करून खर्च करा आणि त्या ब्रँडच्या मागे न लागता स्वतःचाच एक ब्रँड तयार करा. आणि तो जर ब्रँड तयार करायचा असेल तर मला वाटतं उद्योजक कट्टा आणि आमच्या अशासारखे पॉडकास्ट आहेत हे तुम्ही पाहिले पाहिजे, तरच तुमचा माइंडसेट चेंज व्हायला मदत होईल आणि तुम्ही स्वतः ब्रँड म्हणून एक तयार व्हाल. त्याच्यासाठी तुम्हाला यशस्वी उद्योजकचं चॅनल सबस्क्राईब, बऱ्याच वेळेला आम्हाला असं लक्षात आलं मित्रांनो, तुम्ही बघता पण चॅनल सबस्क्राईब करत नाही. तुमचं एक सबस्क्राईब, एक लाईक आहे ही आमच्या सगळ्यांची ऊर्जा वाढवणारं असतं आणि अशा खूप चांगल्या पॉडकास्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो. फक्त थोडं एक करा, जरा वेळ काढा, ऐका आणि लाईक करा, आपल्या मित्रांनाही सांगा. सर तुम्ही आलात, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.